बीएमसी निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात राजकीय घडामोडींना आता वेग आलाय। अलीकडेच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या मनसेशी 20 वर्षांनंतर युती केली आहे। मात्र या युतीमुळे शिवसेनेला काही प्रभाग मनसेला सोडावे लागल्याने पक्षांतर्गत असंतोष वाढलाय, ज्याचा फटका वरळीला देखील बसलाय। काल मातोश्रीवर एबी फॉर्म वाटप करत असताना वरळीतील इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी नाट्य निर्माण झालं होतं। त्यामुळे आपल्याच मतदारसंघामध्ये इच्छुक उमेदवारांना उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरीची शक्यता वाढल्याने पक्षाकडून खबरदारी घेण्यात आली आहे। अशातच शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात बंडखोरी होऊ नये यासाठी खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी केल्याचं दिसून येत आहे। आता मातोश्रीवर नेमकं काय घडलं याच घडामोडींचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। मुंबईत बीएमसी निवडणुकीच्या तयारीत ठाकरेंच्या शिवसेनेत उमेदवारी वाटपावरून मोठा गदारोळ निर्माण झालाय, विशेषतः आदित्य ठाकरेंच्या वरळी विधानसभा मतदारसंघात। खरं तर वरळी मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, पण यावेळी प्रभाग क्रमांक 193, 196 आणि 197 मध्ये उमेदवारीवरून तीव्र असंतोष उफाळलाय। प्रभाग 193 मध्ये हेमांगी वरळीकर यांना उमेदवारी दिल्याने शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी यांनी राजीनामा दिलाय। पुढे प्रभाग क्रमांक 196 मध्ये विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर यांच्या पत्नीला तिकीट मिळाल्याने महिला शाखा प्रमुख संगीता जगताप आणि युवा सेना पदाधिकारी आकर्षिका पाटील या नाराज झाल्या। तर प्रभाग क्रमांक 197 मनसेला सोडण्यात आल्याने अनेक पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी राजीनामा देण्याची धमकी दिली होती। आता या सर्व नाराज नेत्यांची मनधरणी करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर रात्रीची एक महत्त्वाची बैठक बोलावली, ज्यात निवडलेल्या उमेदवारांनाही सहभागी केलं गेलं होतं। आता या बैठकीत काय तोडगा निघाला असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर सांगते। वॉर्ड क्रमांक 197 जो मनसेला देण्यात आलाय, त्या वॉर्ड मधून ठाकरे गटाचे उमेदवार मनसेच्या चिन्हावर निवडणूक लढवावा अशी विनंती ठाकरे सेनेने मनसेकडे केली आहे, जेणेकरून पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करता येईल। तसेच वॉर्ड क्रमांक 193 मधून माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे आणि या वॉर्डसाठी इच्छुक असलेल्या सूर्यकांत कोळी यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी या ठिकाणी नाराज होऊन राजीनामा दिला। परिणामी या रात्रीच्या बैठकीनंतर वरळीतील नाराजी शमली की नाही हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। राजकीय निरीक्षकांच्या मते उद्धव ठाकरेंच्या मध्यस्थीमुळे बंडखोरी टळली असली तरी निवडणुकीत या असंतोषाचा परिणाम दिसू शकतो आणि जर ही नाराजी पुढे कायम राहिली तर आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात याचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।